भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी पांडुरंग वाळू बोरसे यांची निवड। भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी पांडुरंग वाळू बोरसे यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे। ही निवड भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय झनकर यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने करण्यात आली। या निवडीमुळे पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस नवचैतन्य प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर पांडुरंग वाळू बोरसे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत। त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे। पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीचे मी पूर्ण मनोभावे पालन करेन। या निवडीच्या वेळी जिल्हाध्यक्ष संजय झनकर यांनी पांडुरंग बोरसे यांच्या कार्यकौशल्याचा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचा गौरव केला। त्यांनी म्हटले की पांडुरंग बोरसे यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव व संघटन कौशल्यामुळे पक्षाच्या कार्यात नक्कीच वाढ होईल। सहकार क्षेत्रात भाजपा सहकार आघाडीचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल। नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पांडुरंग वाळू बोरसे यांना अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। पक्षातील सर्व स्तरावरून त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून जिल्हा संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। माझी जी पक्षाने भाजपने जी जबाबदारी दिलेली आहे जिल्हा सरचिटणीसपदी ती मी पूर्ण माझ्या कामामधून यांनी मला नेमणूक दिलेली आहे। म्हणजे अध्यक्ष पदाने माननीय झनकर साहेब यांचे प्रथम मी आभार मानतो। मला एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी नेमणूक केली, त्याप्रमाणे नेमणूक केलेल्या पदाप्रमाणे मी जी पक्ष मला जबाबदारी देईल त्याप्रमाणे मी पूर्ण आटोकाट प्रयत्न कामात हायवे कुठलेही करणार नाही आणि ग्रामीण भागात ह्या पक्ष जरा कमी उन्नती झालेले हा वाढवण्याचा प्रयत्न मी करेन। जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांचे संघटन आणि समन्वय साधण्यासाठी आपण कसे प्रयत्न करणार आहात? प्रत्येक कामाच्या बाबतीत किंवा पक्षाच्या बाबतीत आम्ही एकत्र येऊन जे मीटिंग वगैरे त्यानुसार आम्ही नियोजन करणार आणि त्याप्रमाणे अध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढील सर्व संघटन आम्ही कार्यकारिणीची आहे ते काम करू। जिल्हा सहकार आघाडीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा फायदा होणार आहे? सामान्य शेतकऱ्यांना फायदा PM योजनेचा अजून ग्रामीण भागात कुठलाही व्यवस्थित काही पोचलेलं नाही, कारण काही माहिती नाही। ती सुद्धा मी आमच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून किंवा ज्यांनी पक्षाने मला नेमणूक केले त्यांच्या लोकांपर्यंत घरोघरी जाण्याचा प्रयत्न करून पर्यंत झालेलं नुकसान किंवा भाताचं झालं असेल, नागलीचं झालं तर उडदावर रोग पडलेला आहे हे मी पूर्ण एकत्र माहिती करून आमच्या जिल्हा अध्यक्ष श्री झनकर साहेब यांच्यामार्फत पोहोचून तिथून त्यांच्यामार्फत वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करू। जिल्हा स्तरावर सहकार क्षेत्रातील कोणते प्रश्न प्राधान्याने तुम्ही सोडवणार आहात? सोसायटीचे प्रश्न आहेत। आमची सोसायटी आता हर्सुल सोसायटीला बरेच ग्रँड नाही, तिथं खताची हे नाही, परत लोकांना कर्ज वाटण्याचा ते सुद्धा आम्ही जिल्हा स्तरावरून अध्यक्षामार्फत ही माहिती पूर्ण देणार आहे। जाता जाता नागरिकांना काय संदेश द्याल? येणारी 2025ची दिवाळी ही लोकांना चांगली उत्कृष्ट जाऊ आणि भरभराटी जाऊ एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो।